नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो। आतापर्यंत आपण घटक वाईज सिरीज सुरू केलेली आहे। एक 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 घटक आपण पूर्ण करत आहोत। अपकमिंग टीईटी साठी अतिशय इम्पॉर्टंट व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन आलेला आहोत। स्टडी मॅथ हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर निश्चितच सबस्क्राइब करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा। फॉलो माय चॅनल स्टडी मॅथ। पहिला क्वेश्चन बघा, एका घड्याळात 7:40 झालेली आहे आणि 10:08 सुद्धा झालेली आहे। या दोन्ही वेळी मिनिट काटा आणि तास काटा यात होणाऱ्या कोणांच्या मापातील फरक किती? घड्याळ आहे, घड्याळामध्ये 12 वाजले, 3 वाजले, 6 वाजले, 9 वाजले। मध्यंतरी त्या घड्याळातील काटे, तास काटा आणि मिनिट काटा टक 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 फिरत असतात, परंतु त्या दोन काट्यांमध्ये विशिष्ट प्रकारचे कोन होत असतात। हे 7:40 देण्यात आलेले आहे। 7:40 कोन कितीचा होतो, त्याच्यानंतर 10:08 कोन कितीला होतो ते आपल्याला बघायचं आहे। खूप इझी आहे मित्रांनो। आपल्याला काय करावं लागेल, 7:40 7 तास आहे, 40 मिनिटे आहे, 10 तास आहे, 8 मिनिटे आहे। सर्वप्रथम मिनिटाला अर्धे करून घ्यायचे, म्हणजे हे झाले 20। आता 2 आणि 0 याची बेरीज करायची, ते होते 2, ते बरोबर लिहायचे मध्ये किंवा 2चे रिपीट केलं तरी चालते। हे झाले 220। त्यानंतर हे जे 7 तास आहे त्याला केवळ 30 ने गुणायचं, म्हणजे हे झाले 210। 7 × 21 म्हणजे 210। याच्यातली वजाबाकी केली मित्रांनो तर काय येतं, तर 10 डिग्री येते। 7:40 10 डिग्रीचा कोन होतो। वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहे। पहिला प्रश्न वेगळा, दुसरा प्रश्न वेगळा, तिसरा वेगळा, चौथा वेगळा आणि पाचवा वेगळा, परंतु पाचवे प्रश्न हे घड्याळीशी रिलेटेड आहे। नेक्स्ट 10:08 या ठिकाणी 8 चे निम्मे किती करायचे, तर मित्रांनो निम्मे करायचे 4 लिहायचे आणि 0 आणि 4 म्हणजे होते 4। आता हे झाले 44। इकडे किती काय करावं लागते की केव्हाही मल्टिपल बाय 30 करावं लागते। आता हे झाले 300। आता 300 वजा 44 जर केले तर 10:08 कोन निघतो। बघा आपण करूया, 300 वजा 44, इथं 6 आले, हातचा आला 1, या ठिकाणी 5 आले आणि इथे 2 आले, 256 आले। परंतु जर कोन हा 180 पेक्षा जर मोठा आला, 180 डिग्री पेक्षा जर मोठा आला तर आपण शेवटी काय करतो की 360 मधून त्याला वजा करतो। 360 वजा काय करतो आपण, 256। 10तून 6 गेले, 4 राहिले, हातचा 1। 6तून मित्रांनो 6 गेले, 0 राहिला आणि या ठिकाणी 3तून 2 गेले, 1 राहिला। 104 डिग्रीचा कोन तयार होतो केव्हा, 10:08 10:08 कितीचा कोन तयार झाला, 104 डिग्रीचा कोन तयार झाला। आता त्यांनी विचारलं काय की घड्याळात 7:40 झालेली होती, नंतर बघितले तर 10:08 झालेली होती। आधीचा कोन आणि नंतरचा कोन यामधील काय तर फरक कितीचा आहे, तर 104 वजा जर 10 केले तर येतात किती, 94 डिग्री। 94 डिग्री आन्सर आहे। सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर। बघा 94 डिग्री आन्सर आलं। विदिन सम सेकंड मध्ये तुम्हाला काढता येते की नाही। आता 7:40 7 × 30 केलं, 40 चे नेहमी 20 केले, 20 मधलं 0 आणि 2 म्हणजे 2 घेतले, म्हणजे 220। 220 वजा 210 म्हणजे 10 डिग्री तर तुम्ही लगेच काढलं। त्याच्यानंतर 10:08 10 म्हणजे 10 × 30 म्हणजे 300 आलं। 8 म्हटलं तर त्याचे नेहमी 0,4 घेतले, 0,4 म्हणजे 44 घेतले। मग 300 मधून 44 काढल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 256 आले, परंतु 256 हे 180 पेक्षा मोठे आहे, म्हणून 360 मधून पुन्हा 256 वजा केले, तेव्हा कुठे आले, 104। फरक विचारलेला आहे मित्रांनो, म्हणून 104 मधून 10 वजा जर केले तर 94 येते। आणि ऑप्शन मध्ये बी केअरफुल राहा। काही मुलं काय करतात की फास्ट मध्ये किंवा नजर चुकीने आन्सर फर्स्ट मारून देतात, त्यांना असं वाटतं की 104 मधून 10 गेले म्हणजेच किती राहिले, तर 110 राहिले। तसं नाही, तर 104 मधून जर 10 गेले तर 94 राहतात। सेकंड ऑप्शन राईट आहे। कळलं तुम्हाला। सेकंड क्वेश्चन, मनप्रीतने सोमवारी 1:15 आणि मंगळवारी म्हणजेच मनप्रीत नावाचा मुलगा आहे, त्याने सोमवारी 1:15 एवढा स्टडी केला, ओके। नंतर मंगळवारी 2.5 तास तो अभ्यास करतो। पहिले तर तो 1.25 तास अभ्यास करतो,
नंतर तो 2.5 तास अभ्यास करतो. असा एक आड एक एकूण 5 दिवस त्याने अभ्यास केला. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असं त्याने अभ्यास केला. सुरुवातीला त्याचा जो स्टडीचा टायमिंग होता तो होता 1:15चा, नंतर 2:50चा, नंतर पुन्हा 1:15चा, नंतर 2:50चा आणि शेवटी 1:15चा. आता आपल्याला काय करायला लागेल की एक आड एकूण 5 दिवसामध्ये त्याचा अभ्यास नेमका किती झाला, एकूण कालावधी किती झाला ते शोधावं लागेल. त्यासाठी काय करायचं की सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार ज्या दिवसापासून सुरुवात झाली पहिल्या दिवसचा जो अभ्यास होता तो 3दा येणार आहे. कारण की 5 दिवस जर म्हटलं 3 + 2 करायचं म्हणजे 5. हे जे 3 आहे याला मल्टिपल करायचे. 1:15 गुणिले पहिले 60 करायचे आणि गुणिले करायचे 3. त्याच्यानंतर 2:50 म्हणजे 2.50 2 पॉईंट आहे हा पॉईंट आहे इथं पॉईंट घेऊया आपण. गुणिले 60 करायचे आणि गुणिले काय करायचे तर 2 करायचे. कारण 2.50 हे 2दाच येतात. आता ॲक्च्युली आपण गुणाकार करूया. आता गुणाकार बघा या ठिकाणी इथं सांगतो मी. या ठिकाणी 0 तर 0 दिला. 6 × 5 = 30 3 6 × 1 = 6 6 × 3 9 9 घेतले आपण आणि 6 × 1 = 6 घेतले. आता नंतर आणखी गुणिले हे 3 करायचे. 3 केल्यानंतर 0 0 आपण या ठिकाणी टाकला. 3 × 9 = 27 2 3 × 18 18 आणि 2 होतात 20 म्हणजे 20 आले. या ठिकाणी मित्रांनो 2 अंकानंतर पॉईंट आहे म्हणून 2 अंकानंतर पॉईंट दिला म्हणून या ठिकाणी 207 आले. आता 2.50 घेऊया कारण की 2.50 आहे या ठिकाणी. मल्टिपल बाय 60 मल्टिपल बाय 2. आता हे जर 2 आपण असे कट केले तर ते 2 आपण लिहून घेतले. आता बघा 6 × 5 किती 30 हातचे आले 3 साइन 2 12 12 आणि 3 किती 15 लिहून घेतले 15,000. गुणिले जर 2 घेतले तर ते येतात 30,000 या ठिकाणी येते. आता 30,000 आलेले आहे परंतु 2 अंकानंतर या ठिकाणी पॉईंट आहे म्हणून या ठिकाणी पॉईंट दिला आणि हे झाले 300. मित्रांनो तर त्याच्या अभ्यासाचा एकूण कालावधी किती तर सुरुवातीचा जो कालावधी आहे तो 207 मिनिटे आहे आणि नंतरचा जो कालावधी आहे म्हणजे सोमवार, बुधवार आणि शुक्रवारचा कालावधी 207 मिनिटे आहे आणि मंगळवार आणि गुरुवार अशा 2 दिवसांचा कालावधी आहे तो 300 मिनिटे. एकूण कालावधी किती झाला बरं तर त्यात बेरीज करायची. हे 207 आणि 300 म्हणजे येतात 507 मिनिटे. 507 मिनिटांचा एकूण कालावधी त्या 5 दिवसांचा अभ्यासाचा झाला मनप्रीतचा. ओके म्हणजेच 507 तर मला कुठे दिसतच नाही मग ऑप्शन मारायचं तरी काय. शेवटी मित्रांनो 507 मिनिटे जर या ठिकाणी नसेल तर 507 मिनिटांचा तास आणि मिनिटांमध्ये कन्व्हर्जन करायचं. त्यासाठी 507 आपण घेतले भागिले जर तुम्ही 60 घेतले तर तुम्हाला त्या ठिकाणी तास पण दिसून येईल आणि बाकीचे येईन ते मिनिटामध्ये येणार आहे. ओके तर 6 या ठिकाणी जर घेतला sin 7 = 42 ओके sin 7 = 42 sin 8 = 48 6 9 = 54 sin 8 = 48 जर घेतले आपण तर या ठिकाणी 0 येतो आणि या ठिकाणी 48 येते. sin 8 = 48 म्हणजे 8 तास आले आणि उरलेले जे असेल तर ते आहे 27 8 तास 27 मिनिटे आन्सर येते. 507 मिनिटे आहे परंतु 507 मिनिटे ऑप्शनमध्ये नाही म्हणून आपण 507 ला भागिले 60 केले मग त्याच्याले 8 तास आले आणि बाकीमध्ये 27 मिनिटे आले म्हणजेच आन्सर येते 8 तास 27 मिनिटे. ऑप्शनमध्ये सुद्धा आपल्याला बी केअरफुल बघावं लागतं नाहीतर मग आपण काय करतो की 507 मिनिटे तर आले आपले आणि आपण नजर चुकीनं 527 आन्सर मारून देतो. परंतु तसं नाही मित्रांनो याला सुद्धा आपण कन्व्हर्जन केलं पाहिजे. शेवटी कळलं तुम्हाला. या प्रकारचा प्रश्न जर आले त्याच पद्धतीने सोडवा विदिन सम सेकंडमध्ये तुमचा आन्सर येते. आता हे जर तुम्हाला व्हिज्युअली जर काढायचं असेल तर कसं काढायचं 1.15 गुणिले 60 गुणिले 3 त्याच्यानंतर 2.50 गुणिले 2 गुणिले 60 गुणिले 2 हे केल्यानंतर दोघांची बेरीज करा म्हणजे एकूण कालावधी निघते आणि त्याला भागिले 60 केलं तर तास आणि मिनिटामध्ये कन्व्हर्जन होते. झाले आन्सर. थर्ड क्वेश्चन
एका घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्या सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनांची संख्या संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. मित्रांनो, तुम्हाला घड्याळ माहित आहे. घड्याळीमध्ये अशी एक घड्याळ आहे. या ठिकाणी 12 वाजता, त्या ठिकाणी 3 वाजते, या ठिकाणी 6 वाजते आणि या ठिकाणी 9 वाजते. मध्यंतरीचा जर विचार केला तर या ठिकाणी मित्रांनो 1, या ठिकाणी 2, या ठिकाणी 4, या ठिकाणी 5, या ठिकाणी 7, या ठिकाणी 8, इथे 10 आणि इथे 11. पण ज्या वेळेस काटकोनाचा आपण विचार करतो, या घड्याळीमध्ये 2 काठे जर आपण इमॅजिन केले, तसे तर काठे 3 असतात, परंतु या गणितामध्ये 2च काठे लक्षात घेतलेले आहे. एक म्हणजे तास काठा आणि दुसरा म्हणजे मिनिट काठा. हे आपापसामध्ये नेहमी कोण तयार करत असतात आणि काटकोन हा तयार होत असतो. काय असतं की एका तासामध्ये 2दा काटकोन तयार होतो. लक्षात घ्या, कितीदा? 2दा. कारण की एकदा तो जो समजा म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जर इथं आला तास काटा आणि हा जर समजा मिनिट काटा असा आला तर एकदा झाला. पण हे फिरत ज्यावेळेस उलटी पोझिशन येते तर त्यावेळेस हा काटा इकडे जातो आणि हा काटा इकडे येते. म्हणजेच एकाच तासामध्ये 2दा काटकोन तयार होतो. एका तासामध्ये 2दा काटकोन तयार होतो, 2 वेळा. तर 12 तासामध्ये किती वेळा होईल बरं? 24 वेळा तयार होईल. परंतु मित्रांनो, एक गोष्ट इथे निग्लेक्ट होते आपल्याकडून. ती निग्लेक्ट गोष्ट अशी, एका तासात तर 2 वेळा काटकोन तयार होतो. काटकोनांची संख्या मी लिहितो. काटकोन किती वेळा तयार होतो. ओके, तर 1 तासात 2 वेळा तयार होतो. 12 तासात निश्चितच 24 वेळा तुम्ही आन्सर देऊ शकणार. पण होतं असं की ज्या वेळेस 3ची पोझिशन येते, म्हणजेच 3 वाजते आणि 9 वाजते, त्यावेळेस 3 वाजता आणि 9 वाजता तो 1ने कमी होतो आणि 9 वाजता सुद्धा कमी होतो. म्हणून या ठिकाणी एका तासात 2 वेळा काटकोन तयार होतं, 12 तासात 24 वेळा काटकोन तयार होतो. परंतु याच्यामध्ये ज्यावेळेस 3 वाजता आणि 9 वाजता काटकोन तयार होतो तर त्यावेळेस त्याचं रिपिटेशन होते, म्हणून त्याला 1ने कमी करावं लागतं. काय करावं लागते? त्याला 1ने कमी करावं लागते. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी 3 वाजताचा 1 कमी झाला आणि 9 वाजताचा 1 कमी झाला, म्हणजे 2 याच्यातून मायनस करावं लागते. म्हणजे 2 वेळा हे काय करायचे? मायनस. म्हणजे येते आन्सर 22 वेळा. 12 तासात 22 वेळा काटकोन तयार होतो. 24 तासात किती वेळेस तयार होणार? मग 44 वेळा तो काटकोन तयार होतो. हे झालं थिअरॉटिकल नॉलेज. परंतु या ठिकाणी याचं जर आन्सर काढायचं असेल तर विदिन सम सेकंडमध्ये निघतात मित्रांनो. बघा आता कसं. तर तुम्हाला माहित आहे की 1 तासात 2 वेळा होते. म्हणजे सकाळी 8 वाजतापासून तर दुपारी 12 वाजेपर्यंत. सकाळी हे 8 वाजलेले आहे, सकाळचे या ठिकाणी 8 वाजलेले आहे आणि 12 वाजेपर्यंत म्हणजे दुपारचे या 12 वाजेपर्यंत काटकोनांची संख्या किती होईल बरं? म्हणजे 12तून 8 गेले, 4 राहिले. एका तासात 2 वेळा काटकोन तयार होतो, म्हणून गुणीला 2 जर केले तर 8 वेळा काटकोन तयार होतो. पण या दोनच्या मध्ये 9 आलेला आहे. 9 साठी एक मायनसच करावं लागेल. 9 जर मध्ये आला किंवा 3 जर मध्ये आला तर एक मायनस करायचा आहे. म्हणून या ठिकाणी 9ची पोझिशन आलेल्या कारणाने एकदा मायनस केले तर 7 वेळा काटकोन तयार होतो. सकाळी 8 वाजतापासून तर दुपारी 12 वाजेपर्यंत दिसायला गेलं तर 8 वेळा काटकोन तयार होतो, परंतु 9 वाजलेले क्रॉस होतात, म्हणून 7 वेळा काटकोन तयार होतो. किती वेळा? 7 वेळा. आता संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनांची संख्या किती? तर आता बघा, संध्याकाळी 4 म्हणजे इथून तर फक्त इथपर्यंत. या 4 पासून तर या 6 पर्यंत. आता 4 पासून तर 6 पर्यंत म्हटलं तर 6 वजा 4 म्हणजे 2च तास आहे ना. 4 पासून तर 6 म्हटलं तर, आणि प्रत्येक तासाला 2 वेळा काटकोन तयार होतो, म्हणून बेदोनी किती? 4 वेळा. 4च वेळा मित्रांनो. आणि या ठिकाणी तर 3 क्रॉस नाही होत. 3 क्रॉसच होत नाही, मग मायनस करण्याची गरजच नाही. म्हणून सरळ या ठिकाणी 6 वजा 4 म्हणजे 2 आले आणि याची दुप्पट म्हटलं तर 4 वेळा. या ठिकाणी 7 वेळा. आता त्यांनी विचारलं काय? सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत 7 वेळा काटकोन तयार होतो आणि संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत 4 वेळा काटकोन तयार होतो.
मग त्यांनी विचारलं यात होणाऱ्या काटकोनाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे, म्हणजे दोघांचा फरकच विचारला. 7 - 3 म्हणजे 7 - 4, 7 - 4 म्हणजे 3. 3चा फरक आहे मित्रांनो. कितीचा फरक आहे? 3चा फरक आहे. म्हणून फर्स्ट ऑप्शन राईट येते. खूप इझी आहे, खूपच इझी आहे. काय करायचं, जर त्याने वेळ दिलेली असेल तर त्या 2 वेळेमधून वजाबाकी करायची, त्याची दुप्पट करायची. मग याची वजाबाकी काय येतं? 4 येतं. त्याची दुप्पट 8 झाली. परंतु बघायचं या दोनच्या दरम्यान 9 आहे की 3 आहे. जर 9 असेल किंवा 3 असेल तर 1 वजा करायचा. कधी कधी काय होते की 9 येते आणि 3 येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी जर असं सांगितलं की दुपारी 1 ते संध्याकाळी 10 असं जर म्हटलं तर 3 सुद्धा येते, 9 येते. मग त्यावेळेस 2 वजा करायचे. हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे. आणि मग 1 किंवा 2 वजा करायचे आणि मग तेवढ्या वेळा काटकोन तयार होते असं लक्षात घ्यायचं. आणि इकडचं सुद्धा तसंच करायचं. आणि मग फरक विचारला तर फरक सांगायचा, बेरीज विचारली तर बेरीज सांगायची. या ठिकाणी फरक सांगितलेला आहे म्हणजे काटकोनाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. हे 7 जास्त आहे, 4 कमी आहे. 4 पेक्षा 3 हे जास्त आहे, म्हणून आन्सर नंबर फर्स्ट राईट आन्सर आहे. चला मित्रांनो, टीईटी मॅथ कोर्स तुमच्यासाठी घेऊन आलेला आहो. पेएबल क्लासेस माझेवाले संध्याकाळी 8:30 ते 11:30 वाजेपर्यंत चालत असतात. त्यामध्ये पूर्णच्या पूर्ण एकदम बेसिक पासून तर तुम्हाला मॉडरेट, हायर लेवल, हार्डेस्ट लेवलपर्यंत शिकवल्या जाते. नंबर सिस्टीमचं चॅप्टर आहे, बॉडमासचं चॅप्टर आहे. म्हणजेच हे शिकवण्यामागचा उद्देश माझा असा असतो की मी केव्हाही 4 सेक्टरमध्ये शिकवतो. 4 सेक्टर म्हणजे कोणते ते लक्षात घ्या. मॅथमॅटिक्सच्या विंग्स पडतात 4. पहिली विंग्स आहे मित्रांनो अंकगणित, दुसरी आहे बीजगणित, तिसरी आहे भूमिती आणि चौथी आहे सांख्यिकी. इंग्लिशमध्ये सांगायचं झाल्यास अर्थमॅटिक, अर्थमॅटिक झाल्यानंतर अल्जेब्रा, अल्जेब्रा झाल्यानंतर जॉमेट्री आणि जॉमेट्री झाल्यानंतर स्टॅटिस्टिक्स. 2013 पासून तर 2021 पर्यंत महाराष्ट्र शिक्षण परिषदेने जे काही प्रश्न घेतले ते सर्व प्रश्न मी ट्रिक्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी तर शिकवतोच, पण सोबतच सर्वच्या सर्व चॅप्टरही शिकवतो. लाईव्हची सिरीज आहे, लाईव्ह क्लासेस घेतल्या जातात, रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला मिळते. 3 महिन्याचा कालावधी आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. फी आहे फक्त आणि फक्त 1500 रुपीज. चला पुढे. चौथा क्वेश्चन सुद्धा घड्याळीशी रिलेटेडच आहे. हर्षलने पहिल्या दिवशी 8.4 तास व दुसऱ्या दिवशी 4 तास 30 मिनिटे शेतात काम केले. तर दोन्ही दिवसात शेतात केलेल्या कामाच्या कालावधीतील फरक किती? हर्षल नावाचा मुलगा आहे, शेतामध्ये जातो, शेतामध्ये जाऊन अभ्यास करतो आणि किंवा काम करतो. कुठलं काही काम असेल ना, काही विद्यार्थी तर शेतामध्ये जाऊन पण अभ्यास करतात. अभ्यास सुद्धा कामच आहे आणि शेती करणे सुद्धा कामच आहे. खूप छान काम आहे. आता हर्षलने पहिल्या दिवशी 8.4 तास काम केलेलं आहे. 8.4 गुणिले 60 करायचं मित्रांनो, कारण की पॉईंट जर दिला तर केव्हाही मल्टिपल बाय 60 करायचं आणि त्याला तास किंवा मिनिटामध्ये कन्व्हर्जन होणार. या ठिकाणी शून्याचा शून्य घेतला, 6×24 2 आले. आजचे 8×6 48 आणि 2 होते 50. बघा 0 4×24 2 sin 48 ने 2 50. एका अंकानंतर पॉईंट आहे म्हणून एका अंकानंतर पॉईंट दिला म्हणजे 5 ते 4 मिनिटे काय झालं तर पहिल्या दिवशी त्याचं काम झालं. पहिला दिवस, पहिल्या दिवसाचे काम किती झाले हर्षलकडून तर 5 ते 4 मिनिटे झाले. दुसऱ्या दिवशी त्याने त्याच्या शेतामध्ये 4 तास 30 मिनिटे काम केले. म्हणजे दुसऱ्या दिवशी किती काम केले? दुसऱ्या दिवशी 4 तास 30 मिनिटे काम केले. 4 तास म्हणजेच किती मिनिटे होते मित्रांनो तर 6×24 240 मिनिटे होते, प्लस 30 म्हणजे हे झाले 270 मिनिटे. दुसऱ्या दिवसचं काम आहे मित्रांनो त्याचवालं 270 मिनिटे. किती तर 270 मिनिटे त्याचवालं दुसऱ्या दिवसचं काम आहे. बघा ना 4 तास म्हणजे 4×24 240 मिनिटे 4 तासाचे झाले आणि 30 मिनिटे एक्स्ट्रा म्हणजेच 270 मिनिटे झाले. पहिल्या दिवसचं काम 504 मिनिटे, दुसऱ्या दिवसचं काम 270 मिनिटे. आता काय विचारलं की या 2 दिवसामध्ये शेतात केलेल्या कामाच्या कालावधीतील फरक किती, म्हणजे वजाबाकीच तर विचारले की नाही.
म्हणून आपल्याला काय करावं लागेल की 504 पहिल्या दिवसाचं काम मिनिटामध्ये आणि 270 मिनिटे दुसऱ्या दिवसाचं काम याची करावं लागेल वजाबाकी, आणि ती वजाबाकी येतात 234 मिनिटे. किती होतात तर 234 मिनिटे तयार होतात. लक्षात घ्या मित्रांनो, अतिशय बी केअरफुल राहायचं आहे, कारण की ड्युअल स्वरूपामध्ये त्याच्याला ऑप्शन आलेले आहे. येस, आता 234 म्हटलं की फक्त ड असे आन्सर तुम्ही मारू शकता. बरं झालं ऑप्शन मध्ये फक्त ड नाही आहे, म्हणून ज्या ठिकाणी ड असेल ते तुम्हाला आन्सर मारावं लागेल. 4 नंबरचा आन्सर राईट आहे. मग फक्त ब का त्या ठिकाणी दिलेलं असेल, ब आणि ड, हे महत्वाचं आहे ना. आता जर मिनिटाला तासामध्ये कन्वर्ट करताना ज्यावेळेस पॉइंटमध्ये आन्सर येते त्यावेळेस काय करायचं असते की 234 हे जे घेतले त्याले भागिले 60 करा, तुमच्यावाले 3.9 येणार आहे. बघा कसे या ठिकाणी याला कितीने भाग जाऊ शकतो तर दिसून येतं याला की 3 2 5 4 9 आणि इथं म्हणजे 3ने भाग जाणारच आहे. 3 2 6 म्हणजे या ठिकाणी 20 आले, 3 7 21 2 आले आणि 3 8 24 78 आले. मग 78चे निम्मे सुद्धा आपण करू शकतो. तर या ठिकाणी इथं 10 आले आणि या ठिकाणी जर बघितलं तर 2 6 उरला 1 झाले 18, 2 9 18, 39 भागिले 10 म्हणजेच 3.9 येते. हा शून्य कटला तिथं पॉईंट जात असते, 3.9 तास येते. मित्रांनो ज्यावेळेस 234 भागिले तुम्ही जर 60 कराल तर त्यावेळेस त्याचा प्रॉपर आन्सर येते 3.9 तास. म्हणजेच तुम्हाला मिनिटाचं तासामध्ये पॉइंटमध्ये कन्वर्जन करता आलं पाहिजे, त्यासाठी भागिले 60 करायचं आहे मिनिटाला. ज्या पद्धतीने आपण या 8.4 तासाला मिनिटामध्ये कन्वर्ट केलं तर गुणिले 60 केले, तर याच व्हॅल्यूमध्ये पुन्हा जर परत यायचं असेल तर मिनिटाला भागिले 60 केलं तर पॉइंटमध्ये तुमचे तास निघतात. क्लिअर कट. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 आत्ता क्लिअर कट तुम्हाला लक्षात आलेला आहे की 234 मिनिटे हर्षलने 2 दिवस काम केलेलं आहे. म्हणजेच हर्षलने 3.9 तास 2 दिवसामध्ये शेतात काम केलेलं आहे. सो 4th नंबरचा ऑप्शन राईट आहे. चला पुढे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, परंतु सर्व प्रश्न हे घड्याळीशी रिलेटेड आहे. म्हणून घड्याळीशी रिलेटेड म्हणजेच घड्याळ या घटकाशी रिलेटेड हे प्रश्न मी तुमच्यासाठी आणलेले आहे. उत्तरोत्तर वेगवेगळे घटक घेऊन मी हे प्रश्न घेत जाईल. प्रत्येकच व्हिडिओ हा वेगवेगळ्या घटकाशी रिलेटेड असेल. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, माझा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा आणि प्रत्येकच व्हिडिओ सुरुवातपासून तर शेवटपर्यंत तुम्ही बघा. तुम्हाला जर मार्क्स 30 आउट ऑफ 30 जर मिळवायचे असेल तर स्टडी मॅथ्सशिवाय दुसरा पर्यायच राहणार नाही. ठीक आहे. मिनिट काटा 12वर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा मिनिट काटा याच्यात काटकोन तयार झाला दिसला. अशी एक घडी काढली, ही इथे 12 वाजले मित्रा, इथे 3 वाजतात, इथे 6 वाजतात आणि इथे 9 वाजतात, हे सर्वांनाच ज्ञात आहे. मिनिट काटा 12वर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा आणि मिनिट काटा याच्यात काटकोन तयार झाला दिसला. म्हणजे ज्यावेळेस 12 वाजता मिनिट काटा 12वर असताना वेळ ज्यावेळेस बघितली संबंधित एका व्यक्तीने, मिनिट काटा म्हणजे हा काटा ज्यावेळेस 12वर होता त्यावेळेस त्याने ज्यावेळेस वेळ पाहिली तर त्याला काटकोन तयार झालेला दिसला ह्या 2 काट्यामध्ये. म्हणजे निश्चितच किती वाजले असेल तर 3 वाजले असेल किंवा 9 वाजले असेल, हे सुद्धा लक्षात घ्या. 3 किंवा 9 वाजले असेल. आणि मग काय आहे, काटकोन तयार झालेला दिसला तर आणखी 2.5 तासांनी आणखी तीच व्यक्ती 2.5 तासांनी या घड्याळीकडे बघते तर त्या 2 काट्यात खालीलपैकी किती मापाचा कोन तयार होईल. इकडे बघितला तर किती मापाचा कोन तयार होईल आणि इकडे बघितला तर किती मापाचा कोन तयार होईल, मात्र किती वेळानंतर 2.5 तासानंतर. म्हणून हे जे 2.5 तास आहे मित्रांनो मी याच्यामध्ये ऍड करतो. 2.5 तास म्हणजे 2 तास 30 मिनिटे. आता याची जर बेरीज झाली तर त्या व्यक्तीनं त्या घड्याळीकडे 5:30 वाजताच बघितलेलं असेल किंवा त्या संबंधित व्यक्तीनं जर इकडची साईड जर बघितलेली असेल घड्याळाची तर या 9 मध्ये त्यानं 2.5 तास ऍड केले तर किती वाजले तर 9 2 11, 11:30 वाजता बघितलेलं असेल. आता कोण जर काढायचं असेल तर 2 कोण त्याला दिसून येईल. 5:30 वाजताचा वेगळा कोण दिसून येईल, 11:30 वाजताचा वेगळा कोण दिसून येईल. तुम्हाला तर कोण काढताच येते, पहिल्याच प्रॉब्लेममध्ये मी तुम्हाला काढून दिला. बघा आता 5:30 वाजता जर म्हटलं तर
30 म्हणजे पाठच करायचं 165. 30 मिनिटाचा कोण होतं 165. कसा होतो बरं? 30 चे निम्मे घेतले 15, या दोनची बेरीज केली म्हणजे 1 आणि 5 ची बेरीज केली आणि ते जर बरोबर मधात टाकले तर होतात 165. है की नाही? मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहो. आणि हे जे 5 आहे याला 30 जर केले तर सरळ सरळ या ठिकाणी मित्रांनो किती होते? 5 3 15 म्हणजे 150. आता कोण येतो या ठिकाणी 15 डिग्रीचा. किती डिग्रीचा? 15 डिग्रीचा. बघा ना, 30 म्हणजे 165 आणि 5 वाजता म्हणजे 5 3 15 म्हणजे 150 आणि इथं उरतात फक्त 15 डिग्री. आता 15 डिग्रीचा कोण तयार होतो 5:30 वाजता. म्हणजे त्या व्यक्तीने ज्यावेळेस 3 वाजता बघितलं तर त्याला काटकोन तयार झालेला दिसला. काही वेळाने म्हणजे 2.5 तासांनी बघितलं तर त्याला त्या घड्याळीमध्ये 5:30 वाजले होते. 5:30 वाजता त्या व्यक्तीला 15 डिग्रीचा कोण दिसला. पण ऑप्शनमध्ये नाही मित्रा 15 डिग्रीचा कोण. मग आपल्याला आपला मोर्चा इकडे न्यावं लागेल. आता ह्या मोर्चामध्ये काय आहे की 11:30 कोण आपल्याला काढावा लागेल. 11:30 कोण काढताना 30 म्हणजे 165. तुम्हाला आधीच सांगितलं की याचे निम्मे करा, 15 होते, या दोनची बेरीज करून मध्ये 6 टाका, 165 झाले. याले गुणिले जर 30 केले तर हे होतात 330. या 330 मधून 165 आपण वजा करू, डायरेक्टच वजा करू ना. 0तून 5 गेले, 5 राहिले, हात सोडला, 1 दिला, 13तून 7 गेले, 6 राहिले मित्रांनो, 6 आणि हातचा 1 दिला तर या ठिकाणी 1 राहिला. 165 डिग्रीचा कोण त्या व्यक्तीला 11:30 वाजता दिसलेला असेल. सो त्या व्यक्तीने इकडेच बघितलेलं असेल म्हणून 165 डिग्रीचा कोण या ठिकाणी राईट येतो. याचा आन्सर दोन्ही राईटच आहे. पण जे ऑप्शन मध्ये येईल तेच राईट मारायचं आहे. दोनही ऑप्शन मध्ये येऊ शकत नाही. जर दोन्ही जर अँगल या ऑप्शन मध्ये जर आले तर तो प्रश्न रद्द होऊ शकतो. ठीक आहे. पण 15 डिग्री सुद्धा आन्सर आहे आणि 165 डिग्री सुद्धा आन्सर आहे. पण त्या व्यक्तीने गृहीत धरली होती ते 9 वाजताचा काटकोन. जर त्याने 3 वाजताचा काटकोन जर लक्षात घेतला असता तर आन्सर 15 डिग्री आला असतं. त्याने 9 वाजताचा काटकोन तयार घेतला. 2.5 तासांनी त्या व्यक्तीनं या घड्याळीकडे बघितलं तर 11:30 वाजले होते आणि 11:30 वाजताचा कोण होतो 165 डिग्रीचा. सो फर्स्ट नंबरचा आन्सर राईट आहे मित्रांनो. ठीक आहे. अशा पद्धतीने 1 पासून 5 क्वेश्चन्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो. प्रत्येक घटकाशी रिलेटेड 5-5 क्वेश्चन्स जर तुमचे पूर्ण होत गेले तर निश्चितच एक दिवस तुमचा पूर्ण सिलेबस कंप्लीट होईल. आणि तो सिलेबस कंप्लीट करण्यासाठी मी एक व्हिडिओ वेगवेगळ्या घटकाशी रिलेटेड तुमच्यासाठी टाकत आहोत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक तर सर्वप्रथमच करायची आहे. तुमचे काही मित्र आहे, तुमच्या मित्राच्या ग्रुपवर माझा व्हिडिओ सेंड करा, स्टेटसला ठेवा. कारण की मी तुमच्या माध्यमातून तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचू इच्छितो. आणि माझं चॅनल आहे स्टडी मॅथ नावाचं, जे TETसाठी टेटसाठी अतिशय महत्त्वाचं चॅनल आहे. त्या चॅनलवर मी या पूर्णच्या पूर्ण उन्हाळ्यामध्ये पूर्ण कार्यान्वित राहणार आहोत. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, स्टडी मॅथ नावाचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.